दिवा वर्सेस कुमार 11 तुर्बे दोन्ही संघात चांगले आणि मोठे खेळाडूंचा समावेश समोर गंगा इंगोल असणार तर त्याचे समोर कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण पाटील आणि नमित पाटील देखील या संघात उपस्थित असणार. तर पहिला गोलंदाज आदित्य कुमार इलेव्हन संघाकडनं आणि स्ट्राईकवर असेल तो गंगा इंगोले. पहिला चेंडू लो फुलटा चेंडू पहिला चेंडू चेंडू हवेत येते मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली धावताना परंतु रोखू शकले नाही. वन बाउन्स ओव्हर द रोप जाते फॉर 4 रन्स. पहिल्या चेंडूवर चौकार मारतोय तो गंगा इंगोले आणि सुरुवात करतोय संघाची चौकार आणि 4 ओव्हरीचा सामना असेल आणि पहिला पॉवर प्लेचा षटक घेऊन येतो आदित्य आणि पहिल्या चेंडूवर इथं चौकार लागवतोय तो गंगा इंगोले. दुसरा चेंडू पुन्हा एकदा हवेत इथे मात्र क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडू खाली धावते परंतु रोखू शकलं नाही परंतु इथं एक धाव काढले आणि दुसरे धाव देखील धावून काढते आणि 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 2 चेंडू नंतर 6 धावा. तिसरा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका परंतु यावेळी डीप मध्ये क्षेत्ररक्षक आणि क्षेत्ररक्षक बॉल पकडून फेकतोय. इथे मात्र एक धाव धावून काढलेली आहे. एक धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 3 चेंडू नंतर 7 धावा. इथे मात्र चांगला चेंडू एक धाव काही रोखू शकणार नाही. चांगला क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतो आपल्याला कुमार इलेव्हन्स तुर्बे संघाचे खेळाडूकडनं. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि इथे चेंडू जातोय सीमारेखा पार. 6 धावांसाठी षटकार. एक चांगला फटका पाहायला मिळतो आपल्याला. गंगा इंगोले यांच्या बॅटीतून चांगली खेळ करत असताना संघाला एका चांगले टोटलचे तरफ नेताना आणि इथे मात्र धावसंख्या होते ते षटकारानंतर 14 धावा. अजून एक चेंडू शिल्लक या षटकातील पहिल्या षटकातील पॉवर प्लेच्या षटकातील. शेवटचा चेंडू घेऊन निघालाय. चेंडू टाकलाय. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न होता परंतु इथं चेंडू जातो निर्धाव. आता मात्र 1 ओव्हर नंतर धावसंख्या झाली ती 14.
दुसरा षटक पहिला चेंडू चांगला चेंडू इथे मात्र पहिला चेंडू जातो निर्धाव कायची चांगली गोलंदाजी करायला लागेल अभियांना पहिला षटक थोडासा मागला थडतोय 14 धावा कुठून काढते तर ते दिवा संघाचे बॅट्समन इथे मात्र दुसरा षटक आणि दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू निर्धाव जातोय पाहूया दुसरा चेंडू ऑन द स्ट्राईक असेल तर किशोर एक चांगला फलंदाज चांगली खेळी देखील आपल्याला 2 मॅचेस मागच्या पाहायला मिळाली इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि इथे मात्र झेल बाद होतोय तो किशोर एक चांगला खेळाडू ज्यांच्या माध्यमातून चांगली खेळी होत होती मागच्या 2 मॅचेस परंतु यावेळी थोडा निराश करून जातोय आणि आता मात्र धाव संख्या झाली ती 14 एक गडी बाद इथे मात्र काहीच कमबॅक झालंय तुर्भे संघाचा आता मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि पुन्हा एकदा झेलची शक्यता इथं मात्र झेल ड्रॉप होतोय आणि चेंडू जातोय 4 धावांसाठी एक संधी निर्माण करून दिली होती पुन्हा एकदा झेलची गोलंदाज अभि यांनी परंतु इथं खराब क्षेत्ररक्षण झाला झेल देखील ड्रॉप होतोय आणि झेल ड्रॉप झाल्यानंतर 4 धावा सुद्धा मिळतात दिवा संघाला 4 ने धावसंख्या वाढते धावसंख्या होते ती 18 धावा अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक पहिला चेंडू निर्धाव होता दुसऱ्या चेंडूवर विकेट देखील प्राप्त केला होता परंतु तिसऱ्या चेंडूवर देखील संधी होती परंतु इथे संधी हुकते आणि त्यानंतर ते चेंडूवर चौका देखील जातोय आता चौथा चेंडू घेऊन निघतोय अभि इथे मात्र चांगला चेंडूची एज लागल्यानंतर चेंडू जाते सीधा घोषित क्षेत्रात आणि एकने पुन्हा एकदा धावसंख्या वाढते आणि आता मात्र स्ट्राईकवर येतो अनिकेत पाटील पहिल्या चेंडूवर चौकार दुसऱ्या चेंडूवर सिंगल आली पाहूया तिसऱ्या चेंडूवर मोठा फटका येईल की नाही इथे मात्र चांगला टोटल उभा करायला लागेल दिवस संघाला कारण की समोरच्या संघात देखील तितकं ताकदीचे फलंदाज देखील आहेत चांगला चेंडू कट केलाय परंतु यावेळी सीधा जाईल घोषित क्षेत्रात शेवटचा चेंडू मारलाय पुन्हा एकदा चेंडू हवेत परंतु इथं विजेते तारेला बॉल लागून चेंडू पडतोय खाली एक धाव धावून काढले दुसरे धावचा इथं कुठेही प्रयत्न होताना दिसत नाही चांगला फटका होता परंतु विजेते तारेला लागल्यानंतर खाली पडतोय आणि धाव संख्या होते 2 षटकानंतर 21 धावा आता मात्र तिसरा षटक घेऊन येतो तो राकेश ऑन द स्ट्राइक अनिकेत पाटील शॉट चेंडू आणि तर पूल करायचा होता परंतु पूल जातोय सीधा घोषित क्षेत्रात
इथं मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगला फटका देखील ग्राउंड लगत जातोय सीधा क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि चांगले फिल्डिंग, चांगले फेके देखील पाहायला मिळते. एक धाव इथं पुन्हा एकदा धावून काढले आणि धाव संख्या झाली ती 23 धावा. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि यावेळी जाईल सीमा रेखा पार. 7 धावांसाठी षटकार. इथे मात्र षटकार लागू आले. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळी सीधा क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि इथं मात्र रनआउटची संधी होती परंतु तो काहीसा खराब आल्यामुळे एक धाव काय रोखू शकले नाही. इथे धाव संख्या झाली ती 30 धावा. अजून 2 चेंडू शिल्लक या षटकातील. इथे मात्र चांगला चेंडू, चांगला कमबॅक यॉर्कर चेंडू. चेंडू जातो निर्धाव. अजूनही 1 चेंडूचा खेळ शिल्लक या षटकातील. चेंडू टाकले पुन्हा एकदा चांगला चेंडू. इथे मात्र सीधा जातो क्षेत्ररक्षकाच्या हातात परंतु एक धाव काय रोखू शकले नाही. 3 षटका अखेरीस धाव संख्या होती ती 31 धावा. तीन षटका अखेरीस धाव संख्या झाली ती 31. इथे मात्र चांगला चेंडू, चेंडूची एज घेतले आणि इथे मात्र रनआउटची संधी देखील होती परंतु संधी देखील हुकते आणि मोठा जीवनदान भेटते तो गंगा इंगोले यांना. चांगली खेळी करत असताना गंगा इंगोले इथे मात्र नशिबाचा साथ देखील मिळतोय. 2 षटकार 2 चौकार या मदतीने खेळताना गंगा इंगोले एक चांगले टोटल कडून नेताना आपल्या संघाला. शेवटचे 5 चेंडू शिल्लक या इनिंग मधले आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर भावेन दुसरा चेंडू घेऊन निघालाय. चेंडू टाकला लो फुलटस पद्धतीचा चेंडू होता परंतु इथे 1 बाउन्स सीधा जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. 2 धावात काही रोखू शकणार नाही. भावेन पाटील एक युवा गोलंदाज, एक चांगला खेळाडू, वारंवार चांगला परफॉर्मन्स देखील पाहायला मिळतो आपल्याला यांच्या माध्यमातून. नुकतीच झालेले AKPL स्पर्धेत देखील यांचा चांगला परफॉर्मन्स राहिला होता. 7-9 रायडर्स माफिया संघात देखील खेळताना पाहायला मिळाला. आता मात्र शेवटचा षटक घेऊन आपल्या संघासाठी तिसरा चेंडू, चांगला चेंडू, पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि चेंडू जातो निर्धाव. गंगा इंगोले चांगले फॉर्म मध्ये खेळत असताना त्यांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवतोय. काहीसा त्यांच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न देखील करतोय आणि त्यात यशस्वी देखील ठरतोय तो भावेन पाटील. इथे मात्र पुन्हा एकदा तेच पद्धतीचा चेंडू, पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक हातात 1 धाव धावून काढले. दुसऱ्या धावाचा देखील प्रयत्न होतोय आणि आता मात्र इथे दुसरी धाव काढत असताना फलंदाज होईल अनिकेत बाद. सॅक्रिफाइस करतो स्वतःचा विकेट.
परंतु एक धाव काही रोखू शकले नाही. गंगा इंगोले मात्र आता परत एकदा स्ट्राईकवर असतील. धावसंख्या झाली ते 35. अजून 2 चेंडू शिल्लक. या षटकातील कितपत धावा जमवतील हे देखील पाहावं लागेल. एखादा मोठा फटका खेचावा लागेल गंगा इंगोले यांना एक चांगलं टोटल कडे जायचं असेल तर, कारण की समोरच्या संघात देखील भूषण पाटील, नमित पाटील, रोहित पाटील असे देखील चांगले फलंदाज उपस्थित आहेत. इथे मात्र फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला पाठवून दिले सीधा सीमा रेखा पार. एक चांगला फटका, 6 धावांसाठी षटकार. आणि धाव संख्या झाली ते 41. त्याच म्हणलं 2 चेंडू एक तरी मोठा फटका खेचावा लागेल. या चेंडूवर फटका खेचला आणि तो 6 धावांसाठी गेलाय. आता मात्र शेवटचा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न असेल तर पाहूया कमबॅक करतील का काय भाविन पाटील. चांगले देखील जातात कमबॅक साठी, परंतु यावेळी देखील चांगला चेंडू आणि एक धाव धावून काढले. दुसऱ्या धावाचा पुन्हा एकदा प्रयत्न होतो. इथं रनआउटची संधी देखील होते, परंतु खराब थ्रो आणि त्या थ्रो वर जातो. ओव्हर थ्रोचा अजून एक रन. आता मात्र 3 धावा देखील भेटतील ते दिवा संघाला आणि धाव संख्या होते ती 44 आणि 45 धावांचा एक चांगला टोटल उभा केला तर दिवा संघाने. आणि पंचेचाळीस धावांचा आव्हान ठेवले तो तुर्बेस संघासमोर. तर 45 धावांचा टार्गेट देखील सेट केलं ते दिवस संघाने. आता मात्र ओपनिंगचे पेअर आलेले आहेत तुर्बेस संघाची. रवी पाटील आणि भूषण पाटील, रवी म्हात्रे आणि भूषण पाटील दोन्ही दिग्गज खिलाडी. अनेकदा आपण खुल्या गटाची स्पर्धा देखील खेळताना पाहायला दिसले असते दोन्ही खिलाडी रवी म्हात्रे आणि भूषण पाटील.
गोलंदाजी मार्कवर गंगा इंगोले ऑन द स्ट्रायकर रवी मात्रे पहिला चेंडू हवेत परंतु यावेळी जायला सीधा घोष क्षेत्रात पहिला चेंडू जाते घोष क्षेत्रात 1 धावसंख्या ची सुरुवात होते तुर्भे संघाची 45 धावांचा आव्हान देखील आहे टार्गेट देखील आहे तुर्भे संघासमोर दुसरा चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न होता परंतु सीधा चेंडू जातोय तिफळाचित बाद होतोय तो रवी म्हात्रे गंगा इंगोले जानला देखील जातो त्याच्या रफ्तारसाठी इथे मात्र मोठा झटका बसतोय रवी म्हात्रे यांच्या स्वरूपात पहिला गडी बाद पहिल्या गडीत जातो बॅक टू द पवेलियन आणि इथे चांगली सुरुवात म्हणायला लागेल श्रीकृष्ण दिवा गोलंदाजी मार्कवर गंगा इंगोले आणि पहिला चेंडू गोष्टी क्षेत्रात गेल्यानंतर दुसऱ्या चेंडूला विकेट भेटतोय ते रवी म्हात्रे याचा नक्कीच अमित पाटील इथं खेळताना दिसणार नाहीत पहिले 2 मॅचेस चांगला परफॉर्मन्स केला होता परंतु काही कारणामुळे ते उपस्थित नाही आणि आता रवी म्हात्रे यांची जागा भरून काढण्यासाठी फलंदाज जातोय तो राकेश इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू बॅट एज येते परंतु इथे चेंडू त्यात निर्धाव 3 चेंडू नंतर धावसंख्या होते ती 1 धाव 1 गडी बाद पुन्हा एकदा चांगला चेंडू आपटल्यानंतर बॅटची एज घेऊन जातोय सीधा घोषित क्षेत्रात 1 धावसंख्या वाढले धावसंख्या झाले ती 4 चेंडू नंतर 2 धावा पुन्हा एकदा चांगला चेंडू पर्यंत तितका चांगला फटका सीधा जातो गॅप थ्रू जातो 4 धावांसाठी 55 इशारा येतो 4 धावांचा आणि 4 ने धावसंख्या वाढते धावसंख्या होते ती 6 धावा नॉन स्ट्रायकर एंड वर नक्कीच एक मोठा खेळाडू देखील उपस्थित आहे भूषण पाटील आणि त्यांची साथ देते राकेश शेवटचा चेंडू पॉवर प्लेच्या षटकाचा आणि इथे मात्र थोडासा बाहेर असल्या कारणाने पंचांचा इशारा येतो वाईटचा इथे मात्र चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षक देखील चेंडू खाली पुन्हा एकदा चांगला झेल पकडतोय अनिकेत पाटील आणि इथे मात्र दुसरा झटका बसतोय राकेशच्या माध्यमातून आणि इथे मात्र धाव संख्या झाले ते 1 षटकानंतर 7 2 गडी बाद
आता मात्र स्ट्राईकवर असेल तर कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण पाटील आणि गोलंदाजी मार्कवर मोहन राव. पहिला चेंडू काहीसा दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि त्याच प्रयत्न करत असताना चेंडू जाते वाईड आणि एकने पुन्हा एकदा धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 8. यावेळी देखील चांगला चेंडू परंतु तितका चांगला फटका आणि चेंडू जातो सीमारेखा पार. 6 धावांसाठी षटकार. पहिला चेंडू फेस करत असताना पहिल्याच चेंडूवर चेंडू फेकून दिला सीधा सीमारेखा पार. 6 धावांसाठी 6 आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 14. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू परंतु यावेळी देखील चेंडू मारले परंतु सीधा जातो क्षेत्ररक्षक हातात आणि एक धाव देखील धावून काढले. आता मात्र स्ट्राईकवर असेल तो सचिन. इथे मात्र काहीसा चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न होता आणि त्याच्या प्रयत्नामध्ये परत एकदा वाईड जातोय. चांगला चेंडू आणि यावेळी चेंडू जातोय गोष्टी क्षेत्रात. परंतु यावेळी त्रिफळा चित्त उद्ध्वस्त होताना इथं तिसरा विकेट पडतोय सचिनच्या माध्यमातून आणि इथे मात्र धावसंख्या झाले ती 17 धावा 3 गडी बाद. धावसंख्या झाली ती 17. सचिन यांची जागा भरून काढण्यासाठी आता मात्र फलंदाजी मार्कवर आले तो आदित्य. अजून 2 चेंडू शिल्लक या षटकातील. इथे मात्र चांगला चेंडू पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू. चेंडू जाते निर्धाव. धावसंख्या रहते स्थिर 17 धावांवर. अजून एक चेंडू शिल्लक या षटकातील. अजून 13 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता असेल. इथे मात्र सफल झाल्यात बॅट्समन आणि इथे मात्र सफल होऊन मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू जाते ग्राउंड लगत. एक धाव काढलेली आहे. दुसरी धावाचा इथे कुठेही प्रयत्न होताना दिसत नाही. आता मात्र धावसंख्या झाली ती 18. अजूनही 12 चेंडू आणि
27 धावांची आवश्यकता असेल तर तुर्भे संघाला. इथे मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न होता परंतु इथे मात्र पुन्हा एकदा बोल्ड होते बॅट्समन आदित्य. आता मात्र समीकरण आहे तो 11 चेंडू आणि 27 धावा. भूषण पाटील खूप वेळ झाला नॉन स्ट्राईक वरच आहेत. त्यांना स्ट्राईक वर आणायची आवश्यकता असेल तुर्भे संघाला. एक मोठा खेळाडू मैदानात उपस्थित असताना देखील त्याला नॉन स्ट्राईक वर ठेवला गेलाय. त्यामुळेच की काय रन इथं येत नाहीत. आता मात्र आदित्य यांची जागा भरून काढण्यासाठी येतो रोनित पाटील. इथे मात्र खूपच बाहेर टाकलेला चेंडू आणि पंचांचा इशारा वाईडचा. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच यश बॉलिंग करतोय. आता मात्र स्ट्राईक वर आहे तो रोनित पाटील. पहिला चेंडू फेस करेल आणि पहिला चेंडू फेस करताना पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतो वाईडचा. एक्स्ट्राच्या स्वरूपात बॅक टू बॅक 2 धावा आल्यात. चांगली गोलंदाजी चालू होती परंतु इथं 2 बॅक टू बॅक एक्स्ट्रा चेंडू टाकल्यात. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या वाढले. 2 धावसंख्या झाली ती 20 धावा. 11 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू फेस करत असताना पहिला चेंडू मारून दिले, ढकलून दिले, फेकून दिले सीमारेखा पार. 6 धावांसाठी षटकार. पुन्हा एकदा चेंडू हवेत यावेळी परंतु क्षेत्ररक्षक खाली आणि ते मात्र झेल बाद होते रोनित पाटील. चांगला कमबॅक पाहायला मिळाला. षटकार खाल्ल्यानंतर विकेट देखील प्राप्त करतो रोनित पाटील यांची आणि धाव संख्या राहिली ती 26. अजूनही आता मात्र 9 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता असेल तुर्भे संघाला.
इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू जातो निर्धाव. भूषण पाटील सलामीला आलेले होते परंतु आतापर्यंत फक्त 2च चेंडू खेळले. तर पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर 1 धाव काढल्यानंतर ते आतापर्यंत नॉन स्ट्राईकवरच उभे राहिलेत. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू परंतु तितका चांगला फटका आणि चेंडू जाते सीमारेखा पार 4 धावांसाठी. आता मात्र 4 ने धावसंख्या वाढली. धावसंख्या होते ती 30 धावा. अजूनही 15 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असेल ते तुर्भे संघाला. शेवटचा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा खराब चेंडू. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतो वाईटचा. 1 धावनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 31. अजूनही 14 धावांची आवश्यकता असेल तुर्भे संघाला. 7 चेंडू आणि 14 धावा. चला थँक्यू सो मच. 6 मध्ये आता धावसंख्या बनवायच्या आहेत त्या म्हणजे 8 धावसंख्येची गरज आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आले होते यश आणि यशने भरपूर धावा खर्च केला. तब्बल 19 धावा त्या गोलंदाजाने खर्च केला आणि कुमार 11 तुर्भे संघ मात्र वर्चस्व गाजवत असताना या मॅच वरती 6 चेंडूमध्ये 8 धावसंख्येची गरज आहे. मेगा फायनलचा दरवाजा मात्र ठोकत असताना भूषण पाटीलचा कुमार 11 तुर्भे संघ पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधला एक बलाढ्य संघ श्रीकृष्ण दिवा संघ थोडासा मात्र दडपणामध्ये पाहायला मिळतोय. शेवटचा गोलंदाजी मार्कवरती ईशान पाहायला मिळेल. गंगा इंगोळे त्यांच्यासोबत थोडीशी चर्चा करत आहेत. 6 चेंडूमध्ये 8 धावसंख्येची गरज आहे. समोर भूषण पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. चला स्पीडअप करा प्लीज विनंती करतो. यानंतर मेगा फायनलची देखील मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. नेरूळ 11 नेरूळ टीमच्या विरोधामध्ये भूषण पाटीलने काय बॅटिंग केली होती. 28 धावसंख्येची बहारदार इनिंग साकारली. नमित पाटील बाद झाले. भरपूर चांगले खेळाडू त्यांचे बाद झालेत. राकेशही बाद झाला होता त्या मॅच मध्ये. फुल टॉस बॉल पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. कुमार 11 तुर्भे संघ मात्र मेगा फायनलच्या दिशेने वाटचाल करत असताना नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधला एक बलाढ्य टीम समोर मात्र आता थोडासा वर्चस्व गाजवतोय. 5 बॉल मध्ये 2 रनची गरज. आता येणारे चेंडू आहेत 5 बॉल आणि 2 धावसंख्येची गरज आहे. गावदेवी शिरवणे आयोजित गावदेवी चषकामध्ये कुमार 11 तुर्भे संघाने काय विजयी खेळ केला. 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 2 ची गरज आहे. यावेळेस हा बॉल मिस झालाय. 4 बॉल 2 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. भूषण पाटील आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राइक वरती आहेत. 4 बॉल आणि 2 धावसंख्येची गरज आहे. ईशान एक यंगस्टर खेळाडू आहेत. सोमवारचा दिवस असल्या कारणामुळे वर्किंग डे आहे. काही खेळाडूंना सुट्टी नाहीये आणि त्याच कारणामुळे या टीम मध्ये शिवम पांडे आहेत. मयूर खेळताना दिसले नाहीत. यावेळेस पुन्हा एकदा सिंगल रन. आता 3 बॉल मध्ये 1 रनची गरज आहे या मॅच मध्ये. आजचा गट हाय लॉटचा होता जिथे मात्र मोठमोठे संघाच्या दिवसामध्ये खेळत होते. कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर ट्रॉम्बे संघ ज्याने मात्र खूप चांगला खेळ प्रस्थापित केलाय. 3 बॉल आणि 1 रनची गरज आहे या मॅच मध्ये. चला हा आलाय विजयी फटका आणि गावदेवी चषकाच्या मेगा फायनल मध्ये एंट्री केलेली आहे.
भूषण पाटीलच्या कुमार 11 तुर्भे टीमने आणखीन एक बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करत असताना कुमार 11 तुर्भे संघ लाजवाब खेळ आणि या गावदेवी चषकामध्ये मेगा फायनलची मॅच पाहायला मिळणार आहे.